नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचा आज निर्णय घेण्यात आलेला आहे आणि 17 लाख शेतकऱ्यांचं जे काही थकीत कर्ज असेल त्या शेतकऱ्यांसाठी पुनर्रचना ही योजना चालू करण्यात आलेली आहे आणि या योजनेच्या अंतर्गत आता शेतकऱ्यांना नेमका काय फायदा दिला जाणार आहे। जवळपास 26,628 कोटीचा निधी या योजनेसाठी मंजूर करण्यात आलेला आहे। आता ही योजना नेमकी काय असणार आहे आणि शेतकऱ्यांना नेमका काय लाभ दिला जाणार आहे, खरंच या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजेत का आणि कर्जमाफी असेल ती केली जाणार का, हे देखील आपण पाहण्याचा एक प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला सुद्धा विसरू नका। तर मंडळी, अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईची जे काही रक्कम असेल ती आपल्याला दिलेली आहे आणि त्याचबरोबर पेरणीचं अनुदान सुद्धा दिलेलं आहे। परंतु आता जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या अभावी जे काही अतिवृष्टीची नुकसान भरपाईची रक्कम असेल ती दिलेली आहे, परंतु ज्या ज्या भागात शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे एफडीआरच्या निकषाप्रमाणे आता जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त किंवा जे काही ओला दुष्काळ म्हणतात त्या अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी काही योजना राबवल्या जातात। म्हणजेच लाईट बिलमध्ये मोठ्या प्रमाणात सवलत असेल, त्याचबरोबर कर्जमाफी असेल, पुनर्गठन असेल, अशा पद्धतीच्या काही योजना राबवल्या जातात आणि त्यानंतर मुलाच्या शिक्षणामध्ये सवलत असेल, अशा देखील काही योजना राबवल्या जातात। आणि यापैकी आता एक महत्त्वाची योजना की राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे। तुम्ही बघू शकता की जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या अभावी शेती पिकाचं जे काही नुकसान झालं आणि त्या शेतकऱ्यांचं जे काही उत्पन्नात घट झालेली आहे या अभावी शेतकऱ्यांचं कर्ज बँकेचं भरणं शक्य होत नाही, म्हणून 17 लाख एवढे शेतकरी यामध्ये थकीत आहेत आणि त्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची निर्णय किंवा महत्त्वाची माहिती आज राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याचं पुनर्गठन करण्याची जी काही प्रक्रिया असेल ती सुरू करण्यात आलेली आहे। अर्थातच काय होते की एखाद्या शेतकऱ्यांकडे जर 1 लाखाचं पहिले कर्ज घेतलेलं असेल किंवा 2 लाखाचं कर्ज घेतलेलं असेल तर त्याला त्या योजनेच्या अंतर्गत परत 2 लाखाचं कर्ज दिलं जाते। पहिल्या वर्षीचं जे काही व्याजदर असेल ते थोड्या प्रमाणात हे जास्तीत असते आणि त्यानंतर 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर परत त्या शेतकऱ्यांचं जे काही व्याज असेल ते कमी केले जाते। अशा पद्धतीने 3 वर्षाची जी काही कर्जाची परतफेड असेल ती आपल्याला दिली जाते। म्हणजे ज्या वर्षी आपल्याला 1 वर्ष कर्ज घेतलेलं असेल 1 लाखाचं किंवा 2 लाखाचं, त्याचा हप्ता आणि त्याचं व्याज म्हणून आपल्याला ती रक्कम दरवर्षी भरावं लागते आणि याची मुदत ही 3 वर्षासाठी वाढवून दिली जाते। म्हणजेच पुनर्रचना यालाच म्हणतात आणि पुनर्रचनेच्या माध्यमातून पहिलं कर्ज न भरता परत समजा आपण जर 1 लाखाचं कर्ज किंवा 2 लाखाचं कर्ज घेतलेलं असेल ते न भरता परत आपल्याला 2 लाख रुपयाचं कर्ज दिले जाते आणि त्यानंतर शेतकऱ्यांची जे काही टप्पेवारी असते ती पाडून दिली जाते आणि त्यानंतर शेतकऱ्यांचं कर्ज हे भरले जात असते। आणि या योजनेसाठी जवळपास 26,628 कोटीचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे पुनर्रचनेसाठी आणि त्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेलं आहे। जर आपल्याला बँकेचं कर्ज घ्यायचं असेल तर ते आपण घेऊ शकता, परंतु काय होते आपण जर बँकेचं कर्ज घेतलं किंवा पुनर्गठन जर केलं तर मग काय होते, शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी असेल ती होत नाही। आपण समजून घ्या की 2017ला जी काही कर्जमाफी झाली होती त्यावेळेस सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून पुनर्गठन केलं होतं आणि त्यानंतर 2019च्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून पुनर्गठन करण्यात आलं होतं। यामध्ये काय झालं की 2019 आणि 2017ला शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही कर्ज घेतलं होतं त्याची जे काही पुनर्गठन केलेलं असेल ते कर्ज माफ झालं नव्हतं, फक्त पीक कर्जच माफ करण्यात आलं होतं। म्हणून आपण बँकेचं कर्ज घेत असताना विचार करा, आपल्याला जर पुनर्गठन करायचं असेल तर कदाचित जे काही आरबीआयचे नियम असेल आरबीआयच्या नियमाप्रमाणे जर एखादा शेतकरी बँकेचं कर्ज हे रेग्युलर भरत असेल तर त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही। म्हणून आपल्याला जर पुनर्गठन करायचं असेल तर आपण करू शकता, परंतु कर्जमाफीची जी काही शक्यता असते ती फार कमी असते। म्हणून आपण विचारपूर्वक ही आपला निर्णय घेऊ शकता। आणि त्याचबरोबर 17 लाख एवढे शेतकरी सध्या थकीत आहेत, त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून बँकेचं कर्जाची जी काही परतफेड असेल ती केली नाही, म्हणून अशा शेतकऱ्यांसाठी 26,628 कोटीचा जो काही निधी असेल त्याची पुनर्रचना करण्यासाठी जो काही निधी असेल त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि यापूर्वी सुद्धा बँकेच्या माध्यमातून काही अहवाल मागवण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं होतं आणि त्या अहवालाआधारे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जी काही पुनर्गठनाची प्रक्रिया असेल, पुनर्रचनेची जी काही प्रक्रिया असेल ती सुरू करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने जर आपल्याला बँकेचं कर्ज घ्यायचं असेल तर ते घेऊ शकता। परत सांगतो, बँकेचं कर्ज जर घेतलं तर बँकेची कर्जमाफी मिळणं हे कमी असते, शक्यता कमी असते।
म्हणून आपण विचार करून घ्या आणि अशा पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून थकीत शेतकऱ्यांसाठी किंवा जे काही बँकेचं कर्ज भरणारे न भरणारे शेतकरी असतील त्यांचं बँकेचं कर्ज हे थकीत गेलेले अशा शेतकऱ्यांसाठी ही काही महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. नक्कीच असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.